नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहुयात महापालिका विशेष बुलेटिन. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. काँग्रेसचे माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. एकीकडे काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत असतानाच माजी नगरसेवक ठाकरेंच्या गळाला लागण्यानं काँग्रेसला मोठा फटका बसलाय. माजी महापौर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. मनसे पक्षाची साथ सोडलेल्या प्रकाश महाजन यांनी अखेर नवीन वाटचालीसाठी राजकीय निर्णय घेतलाय. प्रकाश महाजन यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलाय. लातूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडलंय. 2 माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या महानगरपालिकेत काँग्रेसला उतरती कळा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. महापालिका निवडणुकीसंदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केणेकर, आमदार नारायण कुचे, माजी खासदार रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल उपस्थित होते. जागा वाटप युती संदर्भात आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या घरी उमेदवारांच्या मुलाखतींचा सिलसिला पाहायला मिळतोय. मंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांचा संघर्ष सर्वसुत आहे. मंत्री नाईकांच्या नेतृत्वात येथे निवडणूक लढवली जाते, मात्र आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे अशी भूमिका आहे, असं म्हात्रे यांनी सांगितलंय. आपल्या 40 कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र प्रदेश जॉईंट सेक्रेटरी सुनील मुसळे यांनी 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये इंजिनियर, पत्रकार आणि उच्च विद्याविभूषित उमेदवारांचा समावेश आहे. जनतेनं सहकार्य करावं असं आवाहन सुनील मुसळे यांनी केलंय. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. मंत्री इंद्रनील नाईक यांच्या मार्फत मुलाखती घेत आहेत. आगामी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या दृष्टीने चंद्रपुरात अजित पवार गट तयारीला लागलाय. सर्व प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेते देखील उपस्थित होते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पक्षाच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या चाचणी आणि मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींना माजी मंत्री अनिल पाटील, शहराचे माजी आमदार फारुख शहा, कैलास चौधरी आणि जोसेफ मलबारी यांची प्रमुख उपस्थिती होती. युती झाली नाही तरी मैत्रीपूर्ण लढत लढण्यासाठीही राष्ट्रवादी पूर्णतः सज्ज असल्याचं अनिल पाटील यांनी म्हटलंय. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी हॉटेल ग्रँड मैफिल येथे महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड, माजी आमदार अभिजित अडसूळ आणि शिवसेना नेत्या प्रीती बंड उपस्थित होत्या. भाजपकडून माजी मंत्री प्रवीण पोटे, नितीन धांडे यांच्यासह अनेक नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली आहे. शिवसेनेकडून महायुतीत 20 ते 25 जागांचा प्रस्ताव दिल्याची प्राथमिक माहिती आहे. मतदान हा लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव आहे. त्यामुळे 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत सर्वांनी सहभागी होऊन मतदान करा असं आवाहन अमरावती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी केलंय. अमरावती महापालिकेच्या वतीनं सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या. जळगाव महापालिका प्रशासन आणि स्वीप अभियानाच्या संयुक्त विद्यमाने रील्स मेकिंग स्पर्धेचं आयोजन केलंय. उत्कृष्ट रील्स बनवणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती वाढवणं आणि तरुणाईचा सक्रिय सहभाग प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. परभणी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने उमेदवारांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. एकूण 65 जागांसाठी निवडणूक होत असून निवडणूक विभागाने महापालिका परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केलाय. या होत्या काही महत्त्वाच्या महापालिका विषयक बातम्या. पाहत राहा LS मराठी.